गेल्या शनिवारी आणि रविवारी मराठी चित्रपटांचं कलेक्शन्स कमी झालेलं आहे. म्हणजे बघायला गेलात तर घबाडकुंड चित्रपटाने सगळ्यात जास्त कमाई केली शनिवारी रविवारी, आणि ती फक्त 30 लाख एवढी. हे का, त्याबद्दल आपण डिस्कस करूयात पुढे. अनेक कारणं आहेत. सध्या आपण 4 चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात. घबाडकुंड, तुंबाडची मंजुळा, देऊळबंद 2 आणि मर्दिनी या चित्रपटाचं. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. सो जसं मी सुरुवातीला म्हटलं की कलेक्शन्स मध्ये नक्कीच घट आलेली आहे, कमी आलेली आहे, आणि त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे शोज कमी आहेत किंवा पावसाचा सुद्धा फटका बसतोय, कमी लोक चित्रपट पाहायला जातात. सो ते पुढे बोलूयात विस्तारित आपण. सध्या आपण 4 चित्रपटांच्या कलेक्शन्सकडे येऊयात. सगळ्यात पहिला घबाडकुंड चित्रपटाचं कलेक्शन सांगतो. घबाडकुंड ह्या चित्रपटाला लागून 17 दिवस कंप्लीट झालेले आहेत, आणि 16व्या आणि 17व्या दिवसाचं म्हणजे या गेल्या शनिवारचं आणि रविवारचं कलेक्शन सांगतो. सो गेल्या शनिवारी घबाडकुंड ह्या चित्रपटाचं जे कलेक्शन झालं म्हणजे 16व्या दिवशी, तर ते आहे 10 लाख एवढं, आणि 17व्या दिवशी रविवारी 20 लाख एवढं. म्हणजे टोटल 2 दिवसात शनिवार रविवारमध्ये 30 लाख कमाई केली घबाडकुंड चित्रपटाने. घबाडकुंड चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 6,90,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय, जे मेकर्सचं पोस्टर आलं होतं घबाडकुंड टीमचं, तर ते आहे 8 कोटी मागचं कलेक्शन. पण 8 कोटी प्लस 30 लाख आहे, म्हणजे टोटल 8 कोटी 30 लाख असं क्रॉस कलेक्शन झालेलं आतापर्यंत 17 दिवसांनंतर घबाडकुंड चित्रपटाचं. त्या चित्रपटाचा 6 कोटींचा बजेट होता, आणि तसं बघायला तर सेफ झोन मध्ये घबाडकुंड हा चित्रपट नक्कीच गेलाय, कारण त्यांनी बजेट रिकव्हर केलाय. पण इथून पुढे सुपरहिट किंवा हिट जरी व्हायचं असेल तर ह्याला अजून तरी 10 कोटी तरी कमवायचेच आहेत. म्हणजे अजून म्हणजे 6-7 कोटी तर 8 कोटी तर कमवले, अजून 2 कोटी कमवायचे आहेत. म्हणजे टोटल 10 कोटी तरी कमवावे लागतील हिट व्हायचं असेल तर. कारण आता तरी हा सध्या एव्हरेज हिट किंवा सेफ झोन मध्ये चित्रपट बोलू शकतो. म्हणजे पहिल्या हप्त्यात चांगली कमाई होती 4 कोटीच्या आसपास, दुसऱ्या हप्त्यात 2.5 कोटीच्या आसपास, पण तिसरा हप्ता जसा लागला तसं कलेक्शन्स मध्ये कमतरता येते. कारण त्याचं आहे ते मिक्स रिॲक्शन्स येत आहेत चित्रपटाला, आणि मग अजून नवीन नवीन हिंदी चित्रपट येत आहेत, मराठी चित्रपट येत आहेत, त्याचे शोज कमी होत आहेत घबाडकुंड चित्रपटात, त्यामुळे कमी होतात. त्यामुळे सेफ झोन सध्या तरी घबाडकुंड चित्रपटाला म्हणू शकतो, या चित्रपटाला, किंवा एव्हरेज हिट बोलू शकतो. हिट व्हायचं असेल तर अजून 2 कोटी कसेही करून कमवावे लागते. आता यावेळेत की तुंबाडची मंजू या चित्रपटाचं काय कलेक्शन झालंय. तुंबाडची मंजू या चित्रपटाला लागून 31 दिवस पूर्ण झालेत, 32 दिवस पूर्ण झालेत. 31व्या आणि 32व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो. सो 31व्या दिवशी तुंबाडची मंजू या चित्रपटाचं जे कलेक्शन झालंय तर ते आहे 10 लाख एवढं, आणि जे 32व्या दिवशी झालंय ते आहे 15 लाख एवढं. म्हणजे असे टोटल 25 लाख कमाई केली तुंबाडची मंजू या चित्रपटाने शनिवारी रविवारी, म्हणजे 31व्या आणि 32व्या दिवशी. तर तुंबाडची मंजू या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे 32 दिवसांनंतर, तर ते आहे 16,90,00,000 एवढं, आणि ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालंय तर ते आहे 18,25,00,000 एवढं. सो ते तुंबाडची मंजू या चित्रपटाचं कलेक्शन. ह्याही चित्रपटाबद्दल बोललो तर जेवढं एक्सपेक्ट नव्हतं त्यापेक्षा जास्त कमाई करून दिली आहे तुंबाडची मंजू या चित्रपटाची. कारण बजेट 6 कोटीचा होता, बजेट रिकव्हर करून त्याच्या वरती जवळपास 14-15 कोटी कमवलेत. सो हा एक बोलतात ना 250 ते 300% प्रॉफिट ह्या चित्रपटाने मिळवून दिला. बरं, स्पेशली ह्याचं कारण मला वाटतं की झीची बॅकिंग होती, झी स्टुडिओचं त्याला प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे शोज जास्त मिळाले. सो त्यामुळे हे कदाचित तुंबाडची मंजू हा चित्रपट जास्त चालला, आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे या चित्रपटाला. म्हणजे घबाडकुंड या चित्रपटाला मिक्स रिएक्शन्स, पण तुंबाडची मंजू हा चित्रपट बऱ्याच जणांना आवडला असं म्हणता येईल. म्हणून 6 कोटीचा बजेट आणि आतापर्यंत 18,30,00,000 एवढा कलेक्शन झालं, त्यामुळे चांगला नफा मिळवून दिलाय, आणि बाकी ते पुढे प्रोड्युसर्स मध्ये वगैरे डिवाइड होईलच. सो मला वाटतं की एक चांगलं कलेक्शन तुंबाडची मंजू. पण ह्या हप्त्यात शनिवार रविवारी पुन्हा एकदा कलेक्शन मध्ये घट, पण आता मला असं वाटतं की हा OTTला जाईल, चित्रपट रॅपअप करेल थोड्याच काही दिवसात थिएटरमध्ये, कारण कमी शोज व्हायला लागले. हार्डली 80 शोज आहेत, त्यामुळे कमी शोज आहेत.
सो आता देऊळ बंद 2 कडे येऊयात. देऊळ बंद 2 चित्रपटाचं कलेक्शन आता फक्त ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन सांगेल. ग्रॉस कलेक्शन देऊळ बंद 2 चित्रपटाचं झालं किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं ते आहे 92 कोटी. त्यानंतर ओव्हरसीज मधनं 6.5 कोटी आणि तंबू कलेक्शन ज्याला म्हणतात त्यामधनं 2.5 कोटीची कमाई आली आहे. असे टोटल 101 कोटी कमाई झालेली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे देऊळ बंद 2 चित्रपटाचं आणि ऑलरेडी याचा बजेट 8 कोटीचा होता आणि 100 कोटी प्लस, त्यामुळे 700% रिटर्न्स प्रॉफिट आलेला आहे असं बोलू शकतो. आता हे झालं 3 चित्रपटाचा कलेक्शन. आता 4था चित्रपट म्हणजे मर्दिनी, जो की टोटली डिझास्टर झालेला असंच बोलू शकतो बॉक्स ऑफिसवर. शनिवार रविवारी सुद्धा काही जास्त कमावताना आलं. म्हणजे पहिल्या दिवशी 2 लाख, दुसऱ्या दिवशी 4 लाख आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी 4 लाख, असे टोटल 10 लाख नेट कलेक्शन आणि ग्रॉस कलेक्शन बोललं तर 15 लाखाच्या आसपास. सो हा डिझास्टर झालाय मर्दिनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असंच बोलू शकतो. सो हे होतं 4ही चित्रपटांचं कलेक्शन. बरं, हे कलेक्शन्स मराठी चित्रपटांचे कमी येतात जे मी सुरुवातीला बोललो, तर ते अशामुळे की शोज डिवाइड झालेत. हिंदीचे मोठे मोठे चित्रपट जे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की अल्फा चित्रपट आहे, वेलकम टू जंगल आहे, कॉकटेल आहे, अजून 2-3 हिंदी चित्रपट, अजून मराठी चित्रपट. सो हे जे शोज डिवाइड झालेत त्याच्यामुळे मेन चित्रपट घबाडकुंडासारख्या चित्रपटालाही शोज नाही आहेत. म्हणजे जवळपास 80 एवढेच शोज आहेत मराठी चित्रपटांना. आणि हिंदी भले अल्फा चित्रपट फ्लॉप आहे तर त्यालाही चित्रपटाला शोज जास्त मिळतात. सो हे कुठेतरी हा एक मोठा फटका बसतो जे की कमी कलेक्शन झालंय. दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस जास्त असल्यामुळे लोक बाहेर नाही पडत आहे, त्यामुळे तोही फटका मराठी चित्रपटांना पडताना दिसतोय. मुंबईमध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तो त्याचाही फटका होतोय आणि त्यामुळेच मला वाटतं कुठेतरी कलेक्शन्स मध्ये कमी आलेली आहे. आणि बरेच आपले 2 तुंबाडशी मंजू आणि देऊळ बंद 2 ह्या चित्रपटांना 30-40 दिवस पूर्ण झाल्यामुळे थोडीफार क्रेज पण कमी होतीये चित्रपटांची. सो त्यामुळे तोही एक फॅक्टर आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या कलेक्शन्स मध्ये कमी दिसते मला तरी असं वाटतं. तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. सो इथे हे होतं 4ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.